म्हणजे हे अपयशी सरकार आहे, फसवेगिरी करून सत्तेवर आलेला आहे। आणि तो जो प्रश्न तुम्ही विचारलात की यांच्या सगळ्या फसव्या योजना ज्या थापा यांनी मारल्या होत्या निवडणुकांमध्ये, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल, बऱ्याचशा गोष्टी। आता मी बसलो होतो त्या शाळेचं अनुदान, म्हणजे शेतकरी आत्महत्या करतायत, त्या नागरीने आत्महत्या केली, पाण्याच्या कैलास नागरीने आत्महत्या केली, त्यांच्या बहिणींनी काल सगळ्यांसमोर आपल्या सरकारला सांगितलं की तुम्हाला लाज वाटली पाहिजे, भारत हा कृषीप्रधान देश म्हणता आणि शेतकरी आत्महत्या करतात, तुम्हाला कसलीच लाज नाही वाटत? काय उत्तर काय तुमच्याकडे? शिक्षक आत्महत्या करतायत, म्हणजे एक एक गोष्ट तुम्ही औरंगजेबाचा थडगा जरूर उकरा, पण त्याच वेळेला शेतकऱ्यांच्या चिता जळतायत त्याच्याकडे लक्ष देणार आहेत की नाही? शेतकऱ्यांच्या चिता जळतायत, आत्महत्या करतात शेतकरी, त्या चिता जळतात तुमच्या डोळ्या देखत, आणि तुम्ही औरंगजेबाचा थडगा उकरताय, तर एकदा उकरून तो विषय संपून टाका। असं म्हणतात भाजपचे आमदार, असं म्हणतात की पोलीस तिथे उशीर आले, एकीकडे चिथावणीवर वक्तव्य आणि हिंदू परिषदेचं आंदोलन, म्हणजेच सरकार अपयशी आहे ना। तिकडे आरएसएसचं मुख्य कार्यालय, तिथे आरएसएसच्या कार्यालयाला डबल+ सिक्युरिटी आहे। अशा परिस्थितीमध्ये नागपूरमध्ये दंगल होते कशी? पूर्वनियोजित असेल, बाहेरून लोक आले असतील, असं एक उपमुख्यमंत्री काहीतरी म्हणाले म्हणतात। म्हणजेच काय की स्वतःचं सरकार किती दुर्दैवाने मी म्हणेन की बेकार आहे, हेच त्यांनी म्हटलेलं आहे। अनिल परब बोलत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले। आक्रमकपणे ते आक्रमकपणा नव्हता, तो भेदरटपणा होता। त्या भेदरटपणाला आक्रमकपणा नाही म्हणता येत। अहो, त्याला आक्रमकता म्हणत नाही, त्याला भेदरटपणा म्हणतात। मैं मुख्यमंत्री नहीं हूं, ना ही मैं गृह मंत्री हूं, तो मुख्यमंत्री जो है, मुख्यमंत्री जी को पूछो किसका हाथ है, क्योंकि आरएसएस का मुख्यालय वहां है। अब इनके कार्यकाल में वहां डबल इंजन सरकार है ना, महाराष्ट्र में और केंद्र में, तो डबल इंजन सरकार की असफलता है, और अगर ये सरकार असफल है तो इन्होंने इस्तीफा देना चाहिए। सर, भाजपा ने कहा कि ये हिंसा है जो ये साजिश की ओर इशारा करती है, साजिश की ओर इशारा करती है। किसकी साजिश है? किसकी साजिश है? और इसलिए मैंने कहा कि जिसका जन्म गुजरात में हुआ था, ऐसा औरंगजेब, जब हमारे छत्रपति शिवाजी महाराज उनके पश्चात महाराष्ट्र के ऊपर उन्होंने आक्रमण किया था और महाराष्ट्र में उनकी कब्र बांधी गई। बार बार कहना ठीक नहीं, लेकिन सच्चाई है कि गुजरात में जिसका जन्म हुआ था वो औरंगजेब महाराष्ट्र के खिलाफ, छत्रपति शिवाजी महाराज जी के खिलाफ जो महाराष्ट्र में आए थे, वो वापस आगरा नहीं जा सके। तो आप 400 साल पुरानी बात आप निकाल रहे हैं तो निकालो, और इमीडिएट जो भी वहां उनकी कब्र है उखाड़ डालो, लेकिन उस वक्त चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार जी को जरूर बुलाइए। लगातार जिस तरीके से बयान मिनिस्टर्स और मंत्रियों द्वारा आ रहे थे, कौन से बयान? नीतीश राणे जैसे क्या बयान? जो लगातार औरंगजेब का मुद्दा छेड़ रहे थे, नीतीश राणे हो, श्री राजा हो, क्या लगता है कि प्रमुख कारण बना इस पूरी हिंसा के? नहीं, मैंने कहा ना कि उन्हीं की सरकार है ना, चिल्ला चिल्ले नाटक ढोंग क्यों कर रहे, नाटक क्यों कर रहे? जाओ मोदी जी के पास। और नहीं, और जो बुलडोजर यूपी में चला रहे थे, वैसा बुलडोजर चलाओ ना, किसने रोका है? अगर ऐसी बात है तो भाजपा ने अपने झंडे से हरा रंग निकालना चाहिए। बिल्कुल, अगर भारतीय जनता पार्टी बीजेपी को हरे रंग से कुछ तकलीफ है तो उनके झंडे पर जो हरा रंग है वो उन्होंने हटाना चाहिए। तुम्ही आमच्या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेचा भगवा जो शिवछत्रपतींचा भगवा आहे त्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला, आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता। तुमच्या झेंड्यावरचा पहिला हिरवा काढा। एकनाथ शिंदे अनिल परब यांना उद्देशून असं बोलले की तुम्ही आणि अनिल परब हे नरेंद्र मोदी यांना भेटायला गेला होतात आणि माफी हो, तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन मध्ये होते, आम्हाला कळलंच नाही। चला, धन्यवाद। हमसे जुड़े रहने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और नई वीडियो की नोटिफिकेशन के लिए बेल आइकॉन को दबाएं।